हाय एव्हरीवन, मी आली आहे गावी. मस्त असं आज पाऊस कमी झालेला आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही आलेलो आहोत आणि पाऊस भरपूर होता आणि आज मस्त बाहेर ऊन थोडंसं पडलेलं आहे. त्यामुळे मी आता निघालेली आहे कुडाळला थोडीशी माझी कामं आहेत, ती मी कामं करून येणार आहे. तर शासकीय कामं आहेत आणि ती कामं मी करून पुन्हा रिटर्न माझ्या मालवणला घरी येणार आहे. तर मी आता ॲटोच सांगितलेली आहे, ॲटोनं आम्ही जाणार आहोत कुडाळला. तर बघते आता कशी कामं होतात ती. आणि मस्त आता घरी माझ्या आहे आणि मी मस्त 2 दिवस अगदी बिझी होते. आता आम्ही रिक्षावाले आलेले आहेत. आम्ही निघालेलो आहोत कुडाळला, माझी नणंद आणि मी अशी दोघे मिळून आम्ही कुडाळला निघालेलो आहोत. तर बाहेर वातावरण चांगलं आहे बघा, छान. पाऊस थोडंसं कमी झाल्यामुळे थोडं बरं वाटतं, कारण पावसामध्ये खूपच म्हणजे पाणी असतं म्हणा किंवा इतर कामं असतात ना, ती खूपच स्लो होतात. तर म्हणूनच मी आज निघालेली आहे. थोडं ऊन पडलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही आतापासूनच किती हिरवगार झालेलं आहे. छान असं वातावरण झालेलं आहे. ही नदी आहे, तुम्हाला माहीतच असते, धामापूरची नदी, आणि ती लागते कुडाळला जाताना. तर आता आम्ही थोड्या वेळात 15 ते 20 मिनटं 15 मिनटं लागतील पोचणार आहोत कुडाळमध्ये. खूप छान वाटतं बघा, किती मस्त वातावरण आहे, शुद्ध हवा, काही टेन्शन नसतं अजिबात. गावी आल्यानंतर येत नाही विचार. आता मी आलेली आहे वकिलांच्या इकडे, माझं थोडं काम आहे, तुम्हाला बोलली मी. त्या कामानिमित्त मी माझ्या नंदेला घेऊन आलेली आहे. आणि आता मी ती कामं करून, वकिलांचं काम करून आम्ही मग माझ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिथेच कुडाळमध्ये राहते, तिथे पण त्यांच्या बिल्डिंगमध्ये कामच आहे माझं. तर आता मी तिकडे झालेलं आहे वकिलांचं काम. आता मी माझ्या मैत्रिणीच्या इकडे आलेली आहे, म्हणजे मी तिची वाट बघते. ती बाहेर गेलेली आहे मार्केटमध्ये, त्यामुळे तिचा फ्लॅट पण बंद आहे आणि माझं पण वैयक्तिक त्या काम आहे. तर ते करून मी निघणार आहे. तर मस्त आहे बघा, पाहू शकता. बाहेरचं वातावरण पण छान आहे, पाऊस वखळलेला आहे, त्यामुळे बरं वाटतं काम करायला. तर तिला भेटून मग मी निघाले. हाय एव्हरीवन, मी आली आहे माझ्या गावी मालवणला आणि मस्त असं आज जरा क्लायमेट मस्त आहे, म्हणजे ऊन आणि पाऊस पण येतोय मध्ये मध्ये. आणि मी आता कुडाळला जाऊन आलेली आहे. मस्त माझी कामं झालेली आहे. एक काम पेंडिंग राहिलेलं आहे, ते बघू आता कधी होतं आहे ते. तर आम्ही आता 4 दिवस आणखी आहे, मस्त आराम करणार आहे गावी, कामं सगळी करून घेणार आहे. आणि मी माझी साफसफाई पण घराची झालेली आहे, वरचा मजला आणि खालचा मजला मी मस्त 2 दिवस लागून साफसफाई पण केलेली आहे. आणि आता जस्ट मी कुडाळवरून आलेली आहे आणि मार्केटमध्ये मी भाजी वगैरे, पाऊस आला तेवढ्यात भाजी वगैरे शॉपिंग केली थोडीशी, पण मला शूटिंग करता आलं नाही पावसामुळे. तर मस्त एन्जॉय, मस्त थंडगार आहे सगळीकडे आणि मस्त पाऊस पडत आहे, वाटतं गावीच राहावं. खूप छान क्लायमेट आहे आणि मस्त थंडावा आहे. मला खूप आवडतो माझा गाव आणि छानच मस्त. आता 4 दिवस थोडी कामं आणि आराम, आणि नंतर मी सॅटर्डेला निघणार आहे मुंबईला. ही बघा, मी कोथिंबीर आणलेली आहे, टोमॅटो 1 किलो टोमॅटो आणलेले आहे, कोथिंबीर आणलेली आहे, टोमॅटो 1 किलो घेतलेले आहेत. हे भेंडी घेतलेली आहे, पाहू शकता किती फ्रेश आहे भेंडी. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही वांगी घेतलेली आहे आणि ही आहे गवार, आणि हे एवढी मोठी पपया. ही एवढी भाजी मला 150 रुपीजला मिळालेली आहे कुडाळमध्ये. बघा किती स्वस्त भाज्या आहेत, छान फ्रेश आणि गावच्या शेतामध्ये उगवलेल्या भाज्या आहेत त्या. आणि पपई पण बघा केवढी मोठी आहे, 2 किलो तरी असेल. एवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहे, शॉपिंग केलेलं आहे. त्यानंतर हे बघा, मी हे बियाणं परड्यामध्ये उगवायला घेतलेलं आहे. भोपळ्याची बी आहे,
त्यानंतर वालीचं बियाणं आहे, वाली, भेंडी, गवार, मुळा आणि वांगं असे 5 प्रकारच्या 6 प्रकारचे बियाणे आहेत मी माझ्या परड्यामध्ये घालणार आहे उद्या. मस्त अशा प्रकारे माझे मस्त कुडाचा प्रवास झालेला आहे. मस्त हे झालेलं आहे शॉपिंग वगैरे. तर आजचा मी ब्लॉग इथेच संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ जाऊन पहा.